खोपोलीत मुसळधार पावसाचा हाहाकार, आमदार महेंद्र थोरवे यांनी केली पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी। खोपोली शहरात झालेल्या भयानक मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे। शहरात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या असून अनेक सखल भागांतील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे। मुख्य रस्त्यांवरून नद्यांसारखे पाणी वाहत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे। या नैसर्गिक आपत्तीमुळे खोपोलीकरांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे। या गंभीर परिस्थितीची दखल घेत प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत। पोलीस यंत्रणा, महावितरण आणि खोपोली नगरपरिषद प्रशासन युद्धपातळीवर काम करत असून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मैदानात उतरले आहे। पावसाच्या या कहराची माहिती मिळताच कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांनी तात्काळ खोपोलीत धाव घेतली। त्यांनी शहरातील विविध पूरग्रस्त आणि दरडग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। तसेच बाधित नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला व प्रशासनाला तातडीने मदतकार्य पोहोचवण्याचे निर्देश दिले। या पाहणी दौऱ्यादरम्यान खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीप कभाई शेंडे, स्थानिक नगरसेवक, विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संकटसमयी आमदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी थेट रस्त्यावर उतरून घेतलेल्या पुढाकारामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। शहरात पावसाने प्रचंड कहर केला असून सुभाषनगर या ठिकाणी दरड कोसळल्याची गंभीर घटना घडली आहे। याशिवाय शेळफाटा, कृष्णानगर, काटरंग आणि भानवज यांसह खोपोलीतील विविध परिसरांमधील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे। रस्त्यांवरून नद्यांसारखे पाणी वाहत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे। या भीषण आपत्तीची माहिती मिळताच कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांनी तात्काळ खोपोलीतील बाधित भागांना प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। त्यांनी सुभाषनगर येथील दरडग्रस्त भागाची आणि शेळफाटा, कृष्णानगर, काटरंग, भानवज या पाणी साचलेल्या परिसराची पाहणी करून नागरिकांना धीर दिला। तसेच प्रशासनाला तातडीने मदतकार्य आणि बचावकार्य राबवण्याचे निर्देश दिले। या संकटसमयी संपूर्ण शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे। पोलीस यंत्रणा, महावितरण आणि नगरपरिषद प्रशासन युद्धपातळीवर काम करत असून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत। आमदार थोरवे यांच्या या पाहणी दौऱ्यादरम्यान खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीप कभाई शेंडे, स्थानिक नगरसेवक, विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकप्रतिनिधी आणि प्रशासन स्वतः रस्त्यावर उतरून काम करत असल्याने नागरिकांना या कठीण प्रसंगात मोठा दिलासा मिळाला आहे।